त्यांनी त्यांच्या भूमिकेवर ठाम राहावं. त्यांनी काय मागणी करायची तो त्यांचा अधिकार आहे. भुजबळ राष्ट्रपती झाले तरीही ओबीसीतून आरक्षण घेणार असं ते म्हणत असतील तर त्यांना आम्ही कोणीही थांबवू शकत नाही. परंतु ती मागणी मुख्यमंत्री, राष्ट्रपती, प्रधानमंत्री ज्यांच्याकडे करतील ती मागणी या देशाच्या संविधानाच्या आणि न्यायालयीन कक्षेत बसते का? मग याचा विचार करून राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री असतील संविधानाच्या आणि न्यायालयीन कक्षेत बसत नसेल तर जरांगे यांना स्वतःला राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री केलं तरीही हे हा प्रश्न सोडवू शकत नाही. ते त्यांच्याविषयी खालच्या स्तरावर बोलतात, मग ते उत्तर देतात. मात्र दोन्हीकडून हे प्रकार थांबले पाहिजे या विचाराचा मी आहे. जोपर्यंत कार्यसूची आमच्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यावर वक्तव्य करणार नाही. डॉक्टर बबनराव तायवाडे, ओबीसी नेते. नाही, त्यांनी त्यांच्या भूमिकेवरती ठाम राहावं. त्यांना कुठली मागणी करायची तो त्यांचा अधिकार आहे आणि भुजबळ साहेब राष्ट्रपती झाले तरी करणार, कोणी झालं तरी तुम्ही करा ना, आम्ही तुम्हाला कोणीही थांबवत नाही. परंतु हे करत असताना ते जे काही मागणी राष्ट्रपतीकडे किंवा प्रधानमंत्र्याकडे किंवा मुख्यमंत्र्याकडे किंवा आणखी कुणाकडे करणार आहे, ती मागणी या देशाच्या संविधानाच्या कक्षेमध्ये बसतं का आणि न्यायालयीन कक्षेमध्ये बसते का याचा विचार करून जर मागणी झाली तर मग कोणी राष्ट्रपती असो, प्रधानमंत्री असो, मुख्यमंत्री असो ते पूर्ण करणार. ती जर संविधानाच्या कक्षेमध्ये बसणारी नसेल, न्यायालयाच्या कक्षेमध्ये बसणारी नसेल तर त्यांना स्वतःला जरी आपण राष्ट्रपती केलं, प्रधानमंत्री केलं, मुख्यमंत्री केलं तरी ते प्रश्न सोडवू शकत नाही. नाही, असं असतं की कुठल्याही समोरून वार झाला तर त्याच्यावरती प्रतिहल्ला, प्रतिवार होत असतो. हे त्याच्यामुळे हे सुरू आहे. ते त्यांच्याविषयी खालच्या स्तरावरती बोलतात आणि मग त्यांना खालच्या स्तरावरून त्यांच्याबद्दल बोलल्याबद्दल ते सुद्धा तशाच प्रकारच्या भाषेचा वापर करण्याचा प्रयत्न करतात. दोन्हीकडून हे कुठंतरी थांबलं पाहिजे या विचाराचा मी आहे. हे बघा, जोपर्यंत कार्यसूची आमच्यासमोर येत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यावरती वक्तव्य करणार नाही.